स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। देशभक्तीपर घोषणांनी आणि हातातील तिरंग्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कन्ना चौक येथून या रॅलीला सुरुवात झाली। त्यानंतर कोंतम चौक, माणिक चौक, दत्त चौक मार्गे रॅली पुढे जात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर तिचा समारोप करण्यात आला। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक सहभागी झाले होते। स्वातंत्र्य मिळण्यासाठी देशातील असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला संघर्ष आणि त्याग आजच्या युवकांना माहिती असणे गरजेचे आहे। स्वातंत्र्य लढ्याचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्या स्मरणात राहावा आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले। सालाबाद प्रमाणे गेल्या 3-4 वर्षापासून तिरंगा यात्रा आपल्या शहर उत्तर भागातून काढण्यात येत आहे। या यात्रामध्ये अनेक शाळेचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते हे सगळे समावेश या यात्रेमध्ये आणि हजारो लोकांची ही यात्रा तिरंगा यात्रा काढली जाते। या यात्रेमध्ये काढेजा हायस्कूल असू द्या, कुलकर्णी शाळेचे असू द्या किंवा जय भवानी, विद्यानिकेतन अशा अनेक शाळांचे विद्यार्थी याच्यामध्ये सगळे सहभागी झाले होते। तिरंगा यात्रा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलं। लाखो लोक त्यांचे आपले घर उद्ध्वस्त झाले, पण त्यांची आठवण आपल्याला सातत्यानं आपल्या मनामध्ये राहावं आणि ही तिरंगा यात्रा एक सणाप्रमाणे आपण उत्सव साजरा व्हावं। कारण आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालंच त्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं, म्हणूनच ही यात्रा काढली जाते आणि या यात्रेमध्ये लोकांनी उत्साहात साजरी व्हावं त्या 15 ऑगस्टची। आणि त्या निमित्तानं आम्ही आज प्रत्येक विद्यार्थ्याकडे झेंडेही दिलेले आहेत। ते झेंडे 15 ऑगस्टला त्यांच्या घरावर लावण्यासाठी दिलेले आहेत। पण मला असं वाटतं की मुलं एवढ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झाले, हे झेंडे 15 ऑगस्टला प्रत्येकाच्या घरावरही दिसतील आणि ही भारताला मिळालेली स्वातंत्र्य आणि या स्वातंत्र्याच्या पूर्वकालामध्ये ज्यांनी आपल्या आहुती दिलं, ज्यांनी आपल्या त्यांचे घर उद्ध्वस्त झाले, त्यांनाही आपण स्मरण करावं, आठवण ठेवावं आणि येणारे कालावधी या देशातल्या लोकांना सुख समृद्धी जावं। कारण आपण महासत्तेकडे जातो। महासत्तेकडे जात असताना आपल्या येणारी पिढी ह्याच्यामध्ये कारण आपण हा भारत देश हा जगातला सगळ्यात मोठा युवकांचा देश मानला जात आहे आणि हे युवक सगळे या देशाचे येणाऱ्या कालावधीमध्ये या देशाचे पायाभूत आहेत आणि म्हणूनच ही तिरंगा यात्रा या सगळ्यांना चेतना देणार। ही तिरंगा यात्रा आज कन्ना चौक पासून ते टिळक चौक, टिळक चौकापासून ते माणिक चौक, माणिक चौकापासून ते राजवाडे चौकापर्यंत काढण्यात आलेली आहे।